करण जोशी टीम आपण पाहतोय. कॅप्टन काका बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी समोर सलामीची जोडी पाहिली तर मुलाखती दरम्यान चर्चा झाली होती शुभम साळुंखे आणि त्यांच्या समवेत विनोद दादांना आपण पाहतोय. विनोद सर असतील. ही सलामीची जोडी जर 4 ओव्हर टिकून राहिली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येणार आहे. पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू लेफ्ट हँड गोलंदाज काकांना आपण पाहतोय. अनुभवाचे बोल सुनावले जातात पहिल्या चेंडूवरती. मेंढरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. ही मॅच मात्र जोरदार होणार आहे. अगदी एका बाजूला आपण पाहतोय काका आणि त्यांच्या समेत पाहतो चेतन पनाळकर जो मात्र एक ब्रँड आहे या सह्याद्री क्रिकेट आश्रम. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शुभम साळुंखे त्यांच्या समेत विनोद दादांची साथ देखील असेल. ही मॅच रंगतदार होणार आहे. ही मॅच जोरदार होणार आहे. आता मात्र वाईट चेंडू आहे आणि या वाईट निशी आपण पाहतोय खातं खोलतोय संघाचं. जंगलवाडी गावचे आपण पाहतोय विद्यमान सरपंच मान्य सन्मान्य आदरणीय शंकर साळुंखेजी आप्पा आपण पाहतोय यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अगदी सरपंच साहेब आपण देखील आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो एक रॉयल एंट्री होणार आहे. रॉयल रुबाबदार माणूस अर्थातच गरिबांचा कैवारी आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये येणार आहे. म्हणजेच आपण पाहतोय ज्यांनी मात्र स्पर्धा संपूर्णपणे स्पॉन्सर्स केले अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय अध्यक्ष संस्थापक सुदामा चॅरिटी फाउंडेशनचे आपण पाहतोय. अगदी सुदामा सनशाईन स्कूल तारळेचे आपण पाहतोय सर्व अर्थातच श्रीमान सुदामदादा पवार यांचं देखील आगमन अगदी रॉयल ग्रँड एंट्री मैदानामध्ये होणार आहे थोड्याच वेळामध्ये. सर्वांनी याची नोंद ठेवायची. अगदी मॅच देखील त्या वेळापुरती थांबवली जाईल याची देखील नोंद घ्या. मालुशी या गावचे आपण पाहतो सुपुत्र अर्थातच बजरंगजी पिंपळे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर मात्र आपण पाहतोय आले धमाका केला जातोय. एसपीच्या मॅच मधून येतोय एका ब्रँडेड चौकार. मॅचची मात्र आपण पाहतोय चालू आहे. अगदी जंगलवाडी 11 विपक्ष करण जोशी ना ते विनोद दादांना आपली विकेट कमवावी लागली परंतु शुभम वरती सर्वांच्या नजरा कायम असतील. थोडासा बॅड पॅच सुरू आहे या खेळाडूचा परंतु हा सहजासहजी हार मानण्यातला खेळाडू नाही आहे. अगदी पुरेपूर प्रयत्न करत असतो. प्रॅक्टिसला मात्र खूप सारं प्राधान्य देत असतो तोच शुभम साळुंखे आपण पाहतो स्टॅकिंग एंडवरती. वारंवार टीम याला बॅकअप करत असते. वारंवार टीम याला चान्सेस देत असते कारण की त्याच्याजवळ तितकी क्षमता आहे. तो मोठमोठे फटके खेळू शकतो. तो मोठमोठा खेळ करू शकतो. मोठमोठ्या मॅचेसमध्ये मोठमोठा खेळ करून एक विजय देखील प्राप्त करू शकतो असा खेळाडू शुभम साळुंखे. त्याच्यावरती देखील नजर असतील. पहिला चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय फुलटॉस आला होता आणि याच्यावरती चढवला जातोय. धावा किती असतील कळवायचे आहेत. धन्यवाद डीजे.
संघाची धावसंख्या पाहायला गेली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा, त्यामध्ये खास षटकार देखील नोंदीत केला जातोय. इथे प्रदीप दादांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर शुभम दादा यांच्या आजोबा आपण पाहतोय ही मॅच पाहण्यासाठी इथे उपलब्ध आहेत. विद्यमान सरपंच अर्थातच जंगलवाडीचे गावचे आपण पाहतोय. अगदी विनंती असेल सह्याद्री क्रिकेट आशियानच्या अध्यक्ष यांचा कॉल आहे. सर्व संघांचे संघ कर्णधार खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे. जो स्क्वेअरला कॅमेरा आहे, वाईड कॅमेरा आहे, त्या डगआउटमध्ये सर्व संघ कर्णधारांनी लगेचच जायचं आहे. अगदी सह्याद्री क्रिकेट आशियानाची एक महत्त्वपूर्ण मीटिंग होणार आहे, याची देखील नोंद घ्या. सर्व संघांचे संघ कर्णधार अध्यक्षांचा कॉल आहे, याची देखील नोंद घ्यायची. सर्व संघांचे संघ कर्णधार लगेचच जायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. ज्या दरम्यान वाईडचा कॅमेरा आपण लावलाय त्या खेळाडू कक्षामध्ये लगेचच जायचं आहे. मात्र प्रदीपदादांची देखील विकेट आपण पाहतोय प्राप्त केली जाते आकाशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती. नवीन बॅटर संतोष आहे, त्यांना मात्र आपण पाहतोय एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाले का चांगलं आपण पाहतोय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनी संघाच्या धावसंख्येत फरक होतोय. संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आपण पाहतोय, 14 धावा आपण पाहतोय. अगदी 14 धावा या जोडल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती 2 चेंडू पूर्ण झालेत. हो, शरीरापासून दूर ठेवलाय. लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, बिग हिट करायचा होता, परंतु दूर असल्यामुळे चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव येतोय. गोलंदाज आकाशला पाहतोय आपण करण जोशी टीमकडून, जर्सी नंबर 12 ओव्हर दी विकेट. मध्यम गतीचा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून. हे स्पंज छोटू सरांच्या माध्यमातून हा वाईड घोषित केला जातोय आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक मोठा धावफलक उभा करावा लागेल. अगदी ग्रुप सी मधील दुसरी मॅच आपण पाहतो. यानंतर ग्रुप डी ला सुरुवात होईल, म्हणजे जंगलवाडी दत्तकृपा विपक्ष डफळवाडी संघ. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय एका हाताने चेंडू फील्ड करत असताना हा चेंडू मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती 1 धाव खर्चित केली जाते. 4 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आपण पाहतो. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहे. शुभम कसा खेळ करेल या 2 चेंडूवरती, ही विकेट खूप महत्त्वाची आहे. त्याला विकेटवरती उभं राहणं देखील खूप महत्त्वाचं असेल आणि दुसऱ्या बाजूला विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करणं देखील महत्त्वाचं असेल. का शुभम साळुंके अगदी आपण पाहतोय हा पिच चेंडू, मागील टप्प्यावरचा चेंडू त्याला सरळ बिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी येतोय पुन्हा एकदा मॅक्झिमम. वेलकम डीजे. या 5व्या चेंडूवरती षटकार येत असताना संघाची धावसंख्येमध्ये बदल, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. अखूट टप्प्याचा चेंडू सहजासहजी सोडणार नाही या बॅटर. ताकद मात्र खूप आहे. शरीर एसटी पाहायला गेली तर फिट अँड हेल्दी बॅटर म्हणून ज्याच्या जवळ पाहिलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहतो एक पाय हवेमध्ये, नटराजन शॉट. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा दुसरा मोठा फटका. हा मात्र बॅटर आता लय मध्ये येतोय. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेचत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये पूर्णपणे मोठा बदल घडवून आणला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. ज्याचा खेळ झाला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होते, असं चेतन पन्हाळकर आहे.
तो समोर शुभम साळुंके देखील लय मध्ये फलंदाजी करतोय. आता मात्र तो फॉर्म मध्ये पुन्हा आलाय. या मॅच मध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे त्याने झोकून दिलाय. संयमाचा खेळ पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना वाईट चेंडूवरती प्रहार करतोय. टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय चतुराईचं क्रिकेट. एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. डेंजर झोन वरती कोण धावतंय? 2 धावा सहजरित्या पूर्ण या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 28 वरती. 2.1 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. टीम जंगलवाडी 11 जंगलवाडी. चेतन पन्हाळकर आणि शुभम साळुंके ही बॅटल जोरदार रंगणार आहे. मात्र पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्चित करत. दुसऱ्या चेंडूवरती धावचीत एक झालाय. तर मात्र तिसरा चेंडू कट केलाय. बॅटची लिडिंग एज हाताला चटका देऊन चेंडू निघून जातोय स्लिप रिझन मध्ये. या चेंडूवरती येते एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 29 धावा. 3 चेंडू पूर्ण. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे संपूर्ण ओनर अर्थातच श्रीमान सुदामदादा पवार यांचं देखील रॉयल ग्रँड एंट्री मैदानामध्ये होणार आहे. याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जेव्हा त्यांची एंट्री मैदानामध्ये होईल तर सर्वांनी व्यासपीठाजवळ यायचे याची देखील नोंद घ्या. सर्व खेळाडूंना सह्याद्री क्रिकेट आशियाच्या प्रत्येक घटकाला विनंती असेल. तर मात्र हा चेंडू आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. का बोललं जातं याला सह्याद्री क्रिकेट आशियामधील ब्रँड म्हणून दाखवून देतोय चेतन पन्हाळकर. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करतो. अगदी संपूर्ण सर्व प्रेक्षक वर्गाला आकर्षित देखील केले याच्या खेळानं. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येत असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 29 वरती स्थिर असेल. हो फटका खेळला जातोय. फॉलो स्पेलिंग रिझन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक धावत आलाय. चेंडू फील्ड करतो त्या दरम्यान दुसऱ्या धाव्याचा कॉल
5 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 31 धावा. फटका खेळ लॉंग ऑफ वरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक अगदी जागेवरती तैनात केला होता. त्याच्या माध्यमातून झेल टिपली जाते. होते विकेटचं पतन. पुन्हा एकदा लागतो एक मोठा झटका टीम जंगलवाडी संघाला. मात्र प्रमोद दादांना आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये गेलेत. टीम जंगलवाडी संघाकडून प्रमोद दादांना पाहतोय आपण. असतील अगदी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला गेला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 विकेट लॉस आहेत. 4 विकेट लॉस आहेत अगदी आपण पाहतोय प्रमोद दादांना. पुढचा गोलंदाज देखील पाहिला तर विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. बॉन्ड्रोपच्या बाहेर उभं राहून सहकार्य करायचं. बॉन्ड्रोपच्या बाहेर उभं राहून सहकार्य करायचं. विक्रांत आहे शेवटची गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. विक्रांत आलाय. अगदी फटका खेळला जातोय. लॉंग ऑन वरती स्वतः आकाश तैनात आहे. चेंडू गॅदर करतोय फेकी करतोय. याच्यावरती येते एक धाव. गोलंदाजी केले. काही गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय टीम करण जोशी 11 संघाच्या माध्यमातून. बॅटर प्रमोदला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती असेल. नवीन बॅटर आहे जो मात्र फलंदाजी करण्यासाठी आलाय टीम जंगलवाडी 11 संघाकडून. मात्र चेंडू हवेमध्ये होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. गरी स्लिप रिझन वरतून काकांना आपण पाहतो धावत गेले. चेंडू फील्ड केलाय. अगदी 2 धावेवरती रोखून देखील ठेवले. 2 धावीने धावफलक बदलणार आहे. धावफलकावरती आपण पाहतो 34 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 2 चेंडूच्या अखेरीस 34. देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. 4 चेंडूवरती मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. हो बॅटची पुन्हा एकदा इनसाइड एज आपण पाहतोय. लेग स्लिप रिझन वरतून चेंडू मात्र कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय का? होय निघून जातोय. 4 धाव्यांसाठी पंचांच्या माध्यमातून कळवलं जातंय. हा चौकार आहे. इट इज 4 आणि या 4 धावींनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण 38 या घरामध्ये पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. सलगचा दुसरा चौकार येतोय का? होय चतुराईचं क्रिकेट खेळलं जात आहे. सलगचा दुसरा चौकार येतोय आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 वरती. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची ओव्हर आपण पाहतोय. थोडीशी सुरुवात चांगली झाली. मध्यंतरात पाहायला गेलं तर थोडासा संघ गडबडला गेला. आता मात्र शेवट पुन्हा एकदा चांगला होतोय टीम जंगलवाडी 11 संघाचा. बॅटर आउट रनआउट होतोय. अगदी आपण पाहतोय विजयला रनआउट होताना अगदी एक धाव आपण पाहतोय. अगदी धावफलकावरती जोडली देखील जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. ती मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहतोय. लक्ष्मण सूर्यवंशी ठरतोय पापळवाडी संघाचा. लक्ष्मण दादा एलेक्स दादा आपण यायचं आहे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि अगदी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे.
एक महत्वाची उपस्थिती आपण पाहतोय, सर्वांनी लक्ष द्यायचं अर्थातच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्णपणे स्पर्धा आयोजित केली, अर्थातच आपल्या गावचे सुपुत्र अगदी इनिंग अखेर होते आपण अगदी मात्र आपण पाहतोय सर्वांनी लक्ष द्यायचं आहे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते, अर्थातच आपण पाहतोय सर्वांनी व्यासपीठाजवळ या. अगदी एक महत्वपूर्ण आपण पाहतोय उपस्थिती या स्पर्धेची, अर्थातच मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान सुदामदादा पवार सर्व खेळाडूंनी प्रत्येक घटकाने इथे यायचं आहे. सह्याद्री क्रिकेट आशियाचा प्रत्येक घटक व्यासपीठाजवळ येईल. सुदामा चषक 2024 पर्व पहिले आपण पाहतोय आणि यामधील मॅच चालू असलेला सामना जंगलवाडी विपक्ष करण जोशी टीम अगदी पहिली इनिंग संपली गेले आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पहिल्या इनिंगच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 47 लगावल्या गेल्या. 48 धावांचं आव्हान असणारे टीम करण जोशी संघाला. लगेच क्षेत्रक्षण देखील सजवून घ्या. टीम जंगलवाडी संघ आपणास विनंती असेल लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे, अगदी आपणास विनंती असणार आहे. इथे करण जोशी टीम आपले बॅटर आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवून द्यायचे, कोणताही वेळ घेऊ नका. अगदी एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय, आजच्या दिवसामध्ये फायनल मॅच देखील आपण खेळणार आहोत, त्याची देखील नोंद घ्यायची. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच एलेक्स दादा असतील, राजधानी 11 पाबळवाडी आलेत. अगदी आपला देखील सन्मान केला जाणार आहे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण सन्मान देखील केला जाईल. या स्पर्धेमधून बाहेर गेलेली टीम म्हणजे अर्थातच पराजयाला सामोरं जावं लागलं अशी टीम मालोशी 11 आपला देखील सन्मान करणं गरजेचं आहे, आपल्या खेळाचा सन्मान करणं गरजेचं आहे. ते आमचं कर्तृत्व आहे, अगदी आम्ही कर्तृत्व आमचं पार पाडू, आपला देखील सन्मान केला जाणार आहे याची देखील नोंद घ्यायची. आपला देखील प्रतिनिधी इथे यायचा आहे. तर मात्र जाऊयात चालू सामन्याच्या दिशेने. प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकाच्या दरम्यान जंगलवाडी 11 संघाच्या माध्यमातून 4 षटक फेस करत असताना 47 धावा असल्याने 48 धावांचं आव्हान दिलं. अगदी आपण पाहतोय टीम करण जोशी 11 संघाला आणि करण जोशी 11 संघाकडून आपण पाहतोय मैदानामध्ये आता जोडी गेलाय ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आशियन चेतन पनाळकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सागर आहे, सागर साळुंखे आपण पाहतोय. ही सलामीची जोड आहे. 48 धावा चेस करण्यासाठी करण जोशी 11 संघाकडून आले. एक मोठा डोंगर पार करायचा आहे. मोठा डोंगर पार करत असताना मोठमोठे अडथळे देखील लागतील. म्हणजेच पहिला अडथळा आपण पाहतोय जंगलवाडी संघाकडून शुभम या नावाचा असणार आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जो मात्र हाताळतोय कॅप्टनने मात्र त्याला बाहेर काढलाय. आपला हुकमाचा एक्का बाहेर काढलाय जो मात्र मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखून ठेवेल. होय पाहावं लागेल मॅच मध्ये काय होणार आहे. लेट्स प्ले. सामना चालू करायचा आहे. पंच
मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे शुभम साळुंके. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना थोडासा स्वतःवरती नाराज राहिला होता, धावचित राहिला होता, तर मात्र बॉलिंग करतोय. ओव्हर दी विकेट त्याला आपण पाहतोय. समोर लेफ्ट हँड बॅटर चेतन पानाळकर, डावखोरा फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करतो. हो, आता मात्र शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतोय वाईड आहे. म्हणजेच अगदी एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावतोय. म्हणजेच धावसंख्येचा श्री गणेश होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. चेंडू कोणताही पूर्ण झाला नाहीये. यानंतर होणारी मॅच असेल दत्तगृपा 11 जंगलवाडी असेल, विपक्ष डफळवाडी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी तयार देखील राहायचंय. या चेंडूवरती आपण पाहतोय एक चोरीची धाव धावून काढली जाईल. चांगला चेंडू फेकी केला होता आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक चोरीची धाव देखील काढली जाते. एक चेंडू पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 2 वरती जाऊन पोहोचले. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान बाळासाहेब सपकाळ सावरकरन त्यांच्या समेत पाहायला गेलं तर ज्योतिराम जाधव सर डांगेष्टेवाडी, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अगदी सुदामा चषक 2024 पर्व पहिले आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो ना. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं, व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय विनंती आहे. डांगेष्टेवाडी ग्रामस्थ त्यांच्या समेत सावरकर ग्रामस्थ, अगदी आपण आपला मोलाचा वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. दोन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा आपण पाहतोय. ती सागर टू शुभम, ही बॅटल मात्र जोरदार रंगली जाते. फटका खेळा, फॉलो थ्रू मध्ये चेंडू देखील अडवलाय. म्हणजे चेंडू येतोय निर्धाव. होय, चेंडू निर्धाव घेणं खूप महत्वाचं असते. चेंडू निर्धाव घेत असताना अगदी फलंदाजांवरती दडपण तयार होतं. त्या दडपणाप्रती विकेट लॉस होतात. हे मोठं समीकरण आहे टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरचं. ते समीकरण आपण पाहतोय, ते स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय या मॅच मध्ये वापरली जाते शुभमदाच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हो, अगदी आपण पाहतोय लेग बायची आपण पाहतोय अपील केली होती, परंतु हा नियम आपल्या आशनमध्ये अजून देखील नाही आहे. बायच्या स्वरूपाची आपण पाहतोय लेग बिफोर विकेटसाठी आपण पाहतोय अपील केली होती, परंतु अपील आपल्या आशनमध्ये हा रूल अजून देखील आपण पाहतोय ग्राह्य धरला जात नाही. परंतु एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते शुभमच्या माध्यमातून. न्यू इंग्लिश स्कूल मुरुडची आपण पाहतोय. अगदी या स्कूलची माझी कमिटी इथे मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. सर्व कमिटीचा मनापासून सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला 4 चांद लावले, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्प्यावरती अचूक निशाणावरती गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फक्त आणि फक्त 6 धावा खर्चित केल्यात. काय गोलंदाजी, आपल्या कॅप्टनच्या विश्वासावरती खरा उतरला या गोलंदाज, या संघाचा अष्टपैलू खेळाडू. अगदी कोणताही वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील, म्हणजेच आपण पाहतोय विनोद दादांना आपण पाहतोय अगदी दुसऱ्या षटकामध्ये त्यांना पाचारण केलं जातं. दुसऱ्या ओव्हरसाठी त्यांना प्रमोट केलं जातंय टीम जंगलवाडी संघाकडून. अर्थातच विनोद सर आपण पाहतोय जे मात्र ओव्हर दी विकेट गोलंदाजी करते. छोटंसं रनअप आहे, परंतु त्यांच्याजवळ भरपूर अशी कला आहे, भरपूर असे चेंडू आहेत. आपल्या भात्यातील वेगवेगळे चेंडू ते वारंवार फेकी करत असतात असे गोलंदाज आपण पाहतोय विनोद दादा. परंतु आज समोर ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आशियन चेतन पानाळकर. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे.
लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो डाव्या हाताचा डावखोरा फलंदाज. त्यासाठी पाहायला गेलं तर फक्त ऑन साइड वरती दोन बॅटर आपण पाहतोय, दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साइड वरती लावले गेलेत. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. याच्यावरती धावा किती येणार आहेत. अगदी चेंडू मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय, अगदी बाउंड्री लाईन वरती फील्ड देखील केलाय. म्हणजे या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. अगदी यानंतर होणारी मॅच आपण पाहतो दत्तकृपा जंगलवाडी विपक्ष डफळवाडी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार. डफळवाडी टीमचे कर्णधार या टॉस करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणार आहे. जंगलवाडी दत्तकृपा आपण देखील यायचं आहे. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये डिलिव्हर होते, परंतु अगदी त्या दरम्यान आपण पाहतोय याच्यावरती 1 बाउंड चेंडू फील्ड केलाय विजयने. याच्यावरती धावा येत आहेत 2, अगदी 2 धावेने आपण पाहतोय धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसवणार आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. यानंतर होणारी मॅच आपण पाहतो ग्रुप डी मधील जंगलवाडी दत्तकृपा जंगलवाडी विपक्ष डफळवाडी संघ या दोन्ही संघाचे संघ कर्णधार. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अगदी या चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, म्हणजेच आपण पाहतोय अगदी या शरीराचा वेध घेत असताना चेंडू निर्धाव देखील येतोय, म्हणजे चेतन पन्हाळकर यांना अजून देखील शांत ठेवलंय. ही बॅटल आपण पाहतोय एका बाजूला विनोद सर आहे, दुसऱ्या बाजूला ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आशियन चेतन पन्हाळकर आपण पाहतोय एकमेकांवरती हावी होत आहेत. आता मात्र चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते. एक लास्ट जवाब, झेल पकडली जाते. आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते मात्र पण पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून देखील टाळ्या वाजवल्या जातात. अगदी लाईनला टच होण्यासाठी थोडासा राहिला होता, त्या दरम्यान आपण पाहतो स्वतःला कंट्रोल केलं जाते विजयच्या माध्यमातून. एक महत्वाची विकेट होते. अगदी गोलंदाज आपण पाहतोय आलाय, विकेट किपर आलाय, त्याला पाठीवरती थाप दिली जाते. अगदी हेच खूप महत्वाचं असतं संघामध्ये. एकमेकाला आपण पाहतोय साथीला साथ देणं, एकमेकाला आत्मविश्वास देणं एक खूप महत्वाचं असतं. ते मात्र करून दाखवते संपूर्ण टीम. टीम वर्क आपण पाहतोय जंगलवाडी संघाचं. विनंती असेल सह्याद्री क्रिकेट आशियनचा कोणताही नियम पायदळी तुडवू नका. विनंती आहे गार्ड परिधान करत असताना मैदानाच्या बाहेरूनच परिधान करून याचे, अन्यथा पॅनलाइज व्हावं लागेल आपल्या संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. गार्ड मैदानाच्या बाहेरच परिधान करायचं ना, अगदी काढताना देखील मैदानाच्या बाहेर येऊनच काढायचं आहे. सर्व नियमांचा पालन करा, अन्यथा नुकसानाला सामोरं जावं लागेल. प्रत्येक संघाला विनंती असेल. धन्यवाद. 4 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा आपण पाहतोय. आशिष नवीन बॅटर. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा असणार आहे. झेल पकडली होती की नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय 440 करंट ओल्डचा आपण पाहतोय चटका देऊन चेंडू जमिनीवरती येऊन आदळलाय. त्या दरम्यान 2 धावा आपण पाहतोय पूर्ण करत असताना बॅटर आशिष च्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण होतात आणि 5वा चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 12 वरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आपण पाहतोय. दोन्ही बाजूने चुरस निर्माण झाले, दोन्ही बाजूने प्रयत्न करायला सुरुवात झाले. चषकावरती नाव कोरायचंय, सुदामा चषकावरती नाव कोरायचं, त्यासाठी मात्र अगदी मनापासून प्रयत्न करतायत. फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती हल्ला चढवायचा होता, परंतु थोडासा मिस स्ट्रोक. अगदी याच्यावरती येते 1 धाव आणि एका धावीने ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा, 1 विकेट लॉस, 13 रन ऑन अ स्कोअरबोर्ड. नवीन गोलंदाज या. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. वेलकम डीजे श्रेयस.
डफळवाडी संघाने पाहिले गेलं तर नाणेफेकीचा कौल विजयावर आम्ही प्रथमतः फलंदाजी करू म्हणजे आमंत्रित केलं जाते दत्तकृपा जंगलवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. अगदी विनंती असेल ही मॅच संपल्यानंतर ना आपलं आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान पाडेकरवाडी गावचे सुपुत्र अर्थातच रमेशजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं असं नसतं व्हायचं व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच एक रिमाइंडर देऊन ठेवतो अगदी जंगलवाडी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. हो फटका खेळला जातोय फ्लिक शॉट आहे त्या दरम्यान धावा किती येतील. चौकार आहे पंच कळवतात हा चौकार आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 वरती. धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय म्हणजेच 18 वरती आपण पाहतोय. 4 चेंडू पूर्ण 18 धावा पुरेपूर रोखून ठेवलंय. जशी गोलंदाजी करण जोशी टीमच्या माध्यमातून झाली होती तशीच गोलंदाजी आपण पाहतोय जंगलवाडी संघाच्या माध्यमातून केली जात आहे. टीट फॉर टॅट असं उत्तर दिलंय. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये आखूड टप्प्याचा चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन खेळत असताना बॅटर विक्रांतच्या बॅट मधून येतो एक उत्तुंग षटकार. सुदामा चषकचा एक दर्जेदार षटकार. अगदी आपण पाहतोय आज सागरच्या बॅटमधून उत्तुंग षटकार येत असताना पुन्हा एकदा एक हार्टबीट वाढवणारा षटकार आपण पाहतोय. आज संघाच्या गोठ्यामध्ये संघाच्या तंबूमध्ये डगआउटमध्ये पुन्हा एकदा एक चेहऱ्यावरती ताजेतवाना आणणारा षटकार आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून येत असताना. आता मात्र आपण पाहतोय वाईट चेंडू येतोय आणि वाईट निशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 25 वरती. 5 चेंडू पूर्ण झाले. शेवटचा चेंडू आहे अगदी आपण पाहतोय टीम जंगलवाडी संघाकडून निलेश दादांना 25 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक असेल धावत देखील आलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एसपीच्या माध्यमातून. याच्यावरती येते फक्त 1 धाव आणि आपण पाहतोय 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 26 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 22 धाव्यांची गरज. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आशिष हे बॉलिंग ट्रॅक वरती पाहिले गेलं तर शेवटच्या षटकामध्ये म्हणजेच लास्ट ओव्हर डेथ स्पेशलिस्ट अर्थातच आपण पाहतोय शरद दादांना त्यांना मात्र पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सागर आहे. नॉन स्ट्राइक एंडला आशिष आहे. समोर मात्र डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज म्हणजे शरद दादा जर्सी नंबर 45. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे परंतु यानंतर होणाऱ्या देखील मॅच खूप महत्त्वाचे असतील. एक दिवसीय स्पर्धा अगदी याच स्पर्धेमध्ये शेवटची मॅच देखील आपण आजच्या दिवसामध्ये तदनंतर आपण पाहतोय पारितोषिक वितरण सोहळा देखील असणार आहे. याची देखील नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती आहे.
हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो. आलाय 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 अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन आलाय. बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आशिषच्या बॅट मधून हा मोठा धमाका, सागरच्या बॅट मधून हा मोठा धमाका. अगदी या 7 धावेने धावफलक 5 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. ह्या चेंडूवरती एक येते एकेरी धाव म्हणजेच नॉन स्ट्राईक एंड वरती आशिषला आणलं जाईल. विकेट कुणाची प्राप्त होणार आहे? पंचांचा निर्णय अंतिम असेल. बॅटर कोण आउट आहे? आशिष आउट आहे. अगदी आपण पाहतो आशिषच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अगदी त्याला माहित आहे सागर चांगली लयमध्ये फलंदाजी करतोय तर आपल्याला बाद होणं गरजेचं आहे. ही युनिटी मात्र खूप महत्वाची असते, एकता मात्र खूप महत्वाची असते. अगदी आपण पाहतोय आपल्या साथीदारासाठी आपली विकेट गमावली आहे. आशिषने तंबूच्या दिशेने आपण पाहतोय पुन्हा परततोय. आता मात्र नवीन बॅटर विक्रांत देखील गेलाय. आता विजयासाठी आपण पाहतोय 15 धाव्यांची गरज असेल. 4 चेंडू 15 धावा. महत्वपूर्ण चेंडू आहे या मॅच मधील इम्पॉर्टंट चेंडू. काय होणार आहे? वाईड आहे. दडपण पूर्णपणे साफ दिसतंय, प्रेशर पूर्णपणे साफ दिसतोय शरद दादांवरती आपण पाहतोय. अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून चेंडू फेकी करायचा आहे. त्यांना माहित आहे चेंडू जर ऑन बॉडी फेकी केला तर नक्कीच सीमारेषे बाहेर भिरकावून देऊ शकतो हा बॅटर. व त्यामध्ये तो कॅपेबल आहे, तेवढी क्षमता त्याच्याजवळ मात्र आहे. आपण पाहतोय बॅटर सागरला. फुलटॉस चेंडू अगदी मात्र मेजवानीवरती ताव मारला जातोय. स्ट्रॉंग आहे, ट्रॉफी स्ट्रॉंग आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरतून येऊन चेंडू ट्रॉफीवरती धडकलाय, परंतु आहे असा चेंडू पुन्हा मैदानामध्ये गेलाय. स्ट्रॉंग ट्रॉफी पाहतोय आपण, चषक स्ट्रॉंग पाहतोय. अगदी माणूस स्ट्रॉंग असेल तर चषक का स्ट्रॉंग नसणार आहे? अर्थातच आपण पाहतोय सुदामा चषक 2024 पर्व पहिले. 3 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. ही मॅच आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे रंगवली जाते, रंग टाकला जातोय, रंग उधळला जातोय. बॅटर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती सागरच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असताना आता मात्र 3 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. एक महत्वाचा चेंडू जर निर्धाव आला तर समीकरण टीम जंगलवाडी संघाच्या बाजूने जाणार आहे. जर चेंडू निर्धाव आला नाही तर नक्की सामना घेऊन जाऊ शकतो असा बॅटर आहे. थोडस स्पीडअप घ्या. आता मात्र आपण पाहतोय अगदी जवळ आणलं जातंय क्षेत्ररक्षण. सिली पॉईंट वरती आपण पाहतोय, सिली कव्हर रिजन वरती आपण पाहतोय, सिली स्क्वेअर रिजन वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आलाय. पूर्णपणे ब्लॉक करायचंय, बॅटरला ब्लॉक करायचंय, परंतु त्याचा पूर्णपणे आपण पाहतोय परिणाम होऊ शकतो का? 3 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. एका बाजूने आपण पाहतोय करण जोशीचा ढाण्या वाग लढतोय, दुसऱ्या बाजूने शरद दादा. हा चेंडू वाईड आहे का? हा चेंडू मात्र वाईड आहे. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतो 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. आता मात्र जादू करावी लागेल, मॅजिक करावं लागेल. चेंडू 2 निर्धाव घ्यावे लागतील. सामना कंपल्सरी चेस असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे का? नियम असतो आपला आशिषचा, सामने कंपल्सरी चेस असतील. 3 चेंडू 7 धावा. अगदी निर्धाव येतोय, विकेट किपर क्लोज होता. आता मात्र आपण पाहतो हृदयाची धडधड वाढवणारा कॉल असेल. डिसिजन पेंडिंग आहे, रिव्ह्यू पाहिला जाणार आहे. थर्ड अंपायरच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय असेल.
बॅटर आउट आहे. थर्ड अंपायर डिसिजन आपण पाहतोय. बॅटर आउट. काय यष्टीरक्षण आपणास पाहायला मिळालंय. डोळ्याची पापणी लवे ना लवे पर्यंत चेंडू यष्ट्यांमध्ये घुसवलाय म्हणजेच खेळ संपतोय. बॅटर सागरचा आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं विनंती या नवीन बॅटर आणि नवीन येणारा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. विनायक टीम करंजोशी 11 संघाकडून एक महत्वाचा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये आलाय. 2 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज. डोळ्याची पारणं पेटणारी मॅच आपण पाहतोय. अगदी मात्र सर्वांचं मनोरंजन करणारी मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला जंगलवाडी 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी करंजोशी 11 संघ. दोन्ही संघ पाहायला गेलं तर दोन्ही बाजूने लढतायत. दोन्ही संघ पाहिले तर दोन्ही बाजूने अकांताने प्रयत्न करतायत. हो, विजय कोणाचा होणार आहे? जो शेवटपर्यंत लढत राहील त्यांचा मात्र विजय पक्का आहे. दोन चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. अगदी आपण पाहतो 2 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज असेल. धावा पळवून घ्यायचे असतील. धावा किती येतील? एक तर पूर्ण केले. एकाच धाव्यावरती रोखलं जात आहे. आता मात्र 1 चेंडू मध्ये विजयासाठी किती धाव्यांची गरज? नाही, तू थांब, फलंदाजी मी करणार आहे. नॉस्ट्राईक एंडचा बॅटर विक्रांत म्हणतोय स्वतःवरती विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. अगदी आत्मविश्वासावरती खरा उतरणार आहे का? 1 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका, एक षटकार येणार आहे का? एक विक्रम घडला जाणार आहे का? 1 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज असेल. सामना चालू करायचा आहे. विनंती आहे, सामना चालू करायचा. अगदी बॅट देखील चेंज केली जाते. 2 चेंडू मध्ये 1 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाव्यांची गरज असणार आहे. 1 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज. मारला तर आरपार, नाही तर मैदानाच्या बाहेरच जावं लागणार आहे संपूर्ण संघाला. विक्रांतने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, परंतु मागच्या बाजूने आपण पाहतो सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून उभा आहे, ज्यानं मात्र पूर्णपणे बेड्या ठोकल्यात विक्रांतच्या पायावरती. शेवटचा चेंडू वायडे, दडपण पूर्णपणे दिसतंय. अगदी आपण पाहतो वायडी शॉर्करला ट्राय केला जातोय शरददादांच्या माध्यमातून. काय घडणार आहे? आता मात्र 5 धाव्यांची गरज आहे. 5 धाव्यांची गरज असणार आहे. 1 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज. मॅच मध्ये काय होणार आहे? शांत डोकं ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. नेव्हर माइंड, क्रिकेट खेळावं लागेल. जो संयमाने खेळतो, समंजसपणाने खेळतो, नक्कीच विजय त्याचा निश्चित असतो. ओहो, सामना विजय होतोय. जंगलवाडी 11 जंगलवाडी संघ आपण पाहतोय. शरद दादांनी मात्र सामना पूर्णपणे बिरकावून आणला जातोय. विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचा आभार व्यक्त करतो. अर्थातच हॅलो.